मॅडम काय सांगाल उद्या मतमोजणी या केंद्रावर होणार आहे, एकूणच कशा प्रकारची तयारी तुमच्या या प्रशासनाकडून करण्यात आली? 174 कुर्ला मतदारसंघाचं जे आपलं पोलिंग होतं ते 20 तारखेला अत्यंत शांततेत पार पाडलं आहे. कुठल्याही प्रकारच्या तक्रारी त्या दिवशी प्राप्त झाल्या नाहीत आणि व्यवस्थितरित्या आणि शांततेत मतदान झालेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही जी काउंटिंगची मतमोजणीची प्रक्रिया आहे ती इथं शिवसृष्टी कुर्ला येथे होणार आहे. याचं देखील पूर्ण तयारी प्रशासकीय लेवलला झालेली आहे. इथं वॉर रूम तयार करण्यात आलेलं आहे, मीडिया सेंटर तयार करण्यात आलेलं आहे आणि जे आपलं काउंटिंग सेंटर आहे तेही तयार करण्यात आलेलं आहे. सर्व तयारी परिपूर्ण झालेली आहे. एकूणच किती फेरे असणार आहेत, किती टेबल या ठिकाणी वॉर रूममध्ये अवेलेबल करण्यात आलेले आहेत त्याविषयी काय सांगा? एकूण आमच्याकडं 22 फेऱ्या होणार आहेत आणि आपण 14 टेबल ठेवलेले आहेत EVMच्या मतमोजणीसाठी आणि जे पोस्टल बॅलेट आहे त्याच्यासाठी 4 टेबल ठेवण्यात आलेले आहेत. एकूणच कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात बघायचं गेलं तर ती यंत्रणा कशा प्रकारे बजावण्यात आलेली आहे, ती कशी करण्यात आलेली आहे? जे काउंटिंगसाठीचे कर्मचारी म्हणजे स्टाफ नेमलेला आहे त्यांना आय कार्ड्स देण्यात आलेली आहेत सगळ्यांना. तसंच जे काउंटिंग एजंट्स आहेत वेगवेगळ्या पक्षाचे त्यांना देखील आय कार्ड देण्यात आलेली आहे. दोघांचा येण्याचा मार्ग वेगळा असणार आहे आणि दोघांनाही येताना पूर्ण फ्रिस्किंग करूनच पोलिसांमार्फत आतमध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच यावेळेला कुणालाही मोबाईल फोन अलाउड नाही आहे, कर्मचाऱ्यांनाही मोबाईल फोन अलाउड नाही आहेत आणि जे काउंटिंग एजंट्स येतील त्यांनाही मोबाईल फोन अलाउड नाही. तसेच जे उमेदवार आहेत ते आणि इलेक्शन प्रतिनिधी जे आहेत त्यांनाही कुणालाही मोबाईल फोन अलाउड नाही आहेत. त्यांची देखील बसण्याची सेपरेट व्यवस्था आपण आपल्या आरोनच्या शेजारी केलेली आहे, रिटर्निंग ऑफिसरच्या शेजारी. तसंच 100 मीटरच्या बाहेर आपण गाड्या आणू शकता. 100 मीटरच्या आतमध्ये पेडेस्ट्रियन झोन आहे की जिथं फक्त तुम्ही चालत येणार आहे, त्याच्या आतमध्ये कुणाच्याही गाड्या आणणार नाही आहे. त्याच्यामुळं नेहरू नगरचं जे ST स्टँड आहे तिथे आम्ही सगळ्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपले रिझल्ट डिक्लेअर जे आतमध्ये होणार आहेत तेच नेहरू नगरचं जे ST डेपो आहे तिथंही आम्ही एक हे लावलेलं आहे, तिथंही त्यांना रिझल्ट ऐकू येणार आहेत आणि तसंच शिवसृष्टी कुर्लाचं जे गार्डन आहे तिथंही बाहेर लोकांना रिझल्ट ऐकू येणार आहे प्रत्येक फेरीनिहाय. आता मतमोजणी प्रक्रिया मतदान 20 तारखेला अत्यंत शांततेत पार पडलं आहे. तसंच उद्या 23 तारखेला मतमोजणी प्रक्रिया ही शांततेत पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे. परंतु नागरिकांनाही मी आवाहन करते की त्यांनीही याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं.